हा होता आत्तापर्यंतचा खाल्लेला बेस्ट आळणी भात. आणि आपण जो आळणी भाताच्या चवीच्या शोधात होतो, ते आपला आळणी भाताच्या चवीचा शोध या हॉटेलला येऊन संपलेला आहे. नमस्कार मित्रांनो. तर आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे अशा एका हॉटेलमध्ये, जिथं एका वेळेस 700 लोक जेवायला बसतात. येस, तुम्ही बरोबर ऐकताय. एका वेळेस इथं 700 लोक जेवायला बसतात. अशा हॉटेल जगदंबमध्ये आपण आलोय. आणि आपण आता आलोय 7 वाजता संध्याकाळी इथं. तर 7 वाजता इथं पार्किंग फुल झालंय. आणि अजून हॉटेल सुरू आहे तर तोपर्यंत वेटिंग सुरू झाले. हे पार्किंग बघू शकताय, एवढं मोठं पार्किंग आहे. तरी पण संपूर्ण पार्किंग फुल लागलं. पार्किंगची गर्दी बघून तुम्हाला समोर असेल हॉटेलमध्ये गर्दी काय असणार आहे आणि हॉटेल काय विषय असणार आहे. तर पार्किंग बसनं तुम्हाला हॉटेलपर्यंत यायला इथं अशा इलेक्ट्रिक बसेस आहेत आणि त्यातून तुम्ही येऊ शकता. आणि हे बघा हॉटेल, असा विषय आहे इथं. 700 लोक जरी जेवायला बसत असली तरी पण तुम्हाला अशीच गर्दी बघायला मिळणार आणि वेटिंग हे करावंच लागणार आहे. तर हे हॉटेल जगदंबा जिथं आपण आलेलो आहे. तर हे हॉटेल पुणे बेंगलोर हायवेला खेड शेवापूरचा टोल नाका क्रॉस करून पुणे साईडला आलं की 1 ते 1.5 किलोमीटरमध्ये डाव्या साईडला ही तर तुम्हाला हॉटेल भेटेल, हॉटेल जगदंब. आणि हॉटेलमध्ये आज गेलो तर हे यांचं पार्सलचं मेनू कार्ड आहे. इथं म्हणजे तुम्हाला कोणती पण थाळी जी आहे ती थाळी पार्सल मिळणार नाही. बाकीच्या गोष्टी तुम्हाला इथं पार्सल भेटून जातील. आणि इथं विषय असा असतोय की हॉटेलच्या बाहेर यायचं, इथं आपला नंबर लावायचा. आपला नंबर आला की ते आपला माईकवरती नंबर पुकारतात. आणि आपला नंबर पुकरून झाला की मग आपण आज जायचं. आमचा नंबर आला होता म्हणजे आम्ही आत गेलो आणि आमची थाळी मटण थाळी सांगितली. तर गेल्या गेल्या इथं तुम्हाला असा आयनेर असा येतोय. हे बघूनच मला कळलं होतं की आपल्याला असं काय तर लय भारी खायला मिळणार आहे. आयनेर असं बघूनच एकदम चांगलं वाटत होतं. लयच गरम असल्यामुळं मी जरा त्याला गार करायला लागलो. मी आयनेर असा गार करतोय, पण तोपर्यंत महाराज काय गप बसणार ते. महाराजांनी तिला दणका आयनेर सोडला. मग 1 घोट झाला, 2 घोट झालं. महाराज पेतच होतं. महाराजांना बघून मी पण म्हटलं आता बास करूया आयनेर असा गार करायचं. आपण पण आता जरा आयनेर असा पिऊया. मग आयनेर असा प्याला. आणि प्यायल्यानंतर एवढा भारी वाटला आयनेर रस्सा की विषय नाही, खतरनाक विषय होता. कोल्हापूर साईडला आपण जो आयनेर रस्सा करतो त्याची चव वेगळी आहे आणि या आयनेर रस्स्याची चव वेगळी होते. पण इकडचा आयनेर रस्सा पण तुम्हाला नक्कीच आवडणार. म्हणजे एकदम भारी विषय होता. आणि आयनेर रस्सा प्यायल्यानंतर एकदम जिव्हाळा असा माझ्या थंडावा भेटला. म्हणजे लय दिवसांनी एवढा भारी आयनेर रस्सा पिलं होतं. एक नंबर वाटला आयनेर रस्सा पिऊन झाला. आयनेर रस्सा पिऊन झाला तोपर्यंत ही आली इथं मटणाची मोठ्याच्या मोठी थाळी. इथं काय आपला नंबर असेल त्या चिठ्ठीमध्ये तर आपल्याला मटण आणि रश्श्याची वाटी मिळते. आपला नंबर आला होता. नंबर आला होता म्हटलं त्यानं आपल्याला रश्श्याची वाटी आणि मटणाची थाळी दिली. ही आली आपली रश्श्याची वाटी आणि ह्याच्यासोबतच आली आपली मटणाची थाळी. इथली थाळी म्हणजे एकदम सिंपल विषय आहे. त्याच्यासोबतच आपल्याला भाकरी पण मिळते. आणि विषय असा की इथं भाकरीला पण तूप लावून दिलं जाते. आणि वरनं तूप पाहिजे असलं तरी पण तुम्ही तूप मागू शकता भाकरीला. आणि ही थाळी एकदम सिंपल थाळी आहे. या थाळीमध्ये तुम्हाला तांबडा रस्सा, मटण, तुपातलं मटण, भाकरी, बाजरीची भाकरी, तूप लावलेली बाजरीची भाकरी आणि आणी रस्सा आणि कांदा लिंबू एवढाच विषय असतोय. लय काय हार्ड बाकीचा विषय नाही तिथं. तर मटण असं गरगरीत दिलं होतं. बघू शकता जवळजवळ पावशेरवर मटण त्यांनी प्लेटमध्ये दिलं होतं. आणि काळं मटण होतं तूप घातलेलं. म्हणजे जर अगोदर ते खाऊन बघूया म्हणलं. मग जरा घेतलं आणि खाल्लं. तर काळं मटण ज्यांना ज्यांना खायचं आहे त्यांनी हे विषय नक्की ट्राय करा. म्हणजे एकदम बेस्ट क्वालिटीचं काळं मटण होतं. त्यानंतर रस्सा पिऊन बघूया म्हणलं. रस्सा पण एक नंबर विषय होता. म्हणजे इथं नावं ठेवण्यासारख्या थाळीमध्ये काहीच नव्हतं. सगळं विषय एकदम टॉप नॉच क्वालिटीचं होतं. म्हणजे सगळे विषय सगळं भारी भारी. आणि रस्सा पिऊन झाला. रस्सा पिऊन झाल्यानंतर हे मटण बघा अगोदर. एकदम जसं बेस्ट क्वालिटी मटण शिजायला पाहिजे तसं परफेक्ट मटण शिजलेलं होतं. हे असं मटण शिजलेलं असले खायला एक नंबर लागतंय. म्हणजे एकदम विषय भारी होता. त्या मटण फ्रायमध्ये पण तुपाचा भरपूर वापर केलेला होता. आणि काळ्या मसाल्यामध्ये हे मटण केलेलं होतं. मी आपलं मटण शिजलं का बघत बसलोय तोपर्यंत इकडं महाराजांनी दणका दिला होता खुसकरून भाकरी. महाराजांनी खुसकरून भाकरी खायला सुरुवात केली. महाराजांनी पण विषय इथला आवडला होता. आणि नेहमीच्या स्टाईलमध्ये महाराजांनी नुसत्या तोंडानेच आपलं सांगितलं बाहेर झाला विषय. आणि त्यानंतर मला तर आयनी रस्सा लय आवडला होता. आज म्हणलं आयनी रश्श्यामध्ये भाकरी खुसकरून खायची. तर आयनी रश्श्यामध्ये पहिल्यांदा भाकरी खुसकरून खाल्ली. एक नंबर लागत होते. तुम्ही पण आला की तर ट्राय करा आयनी रश्श्यामधली भाकरी, खुसकरून भाकरी. आयनी रश्श्यामध्ये भाकरी खुसकरून झाली. त्यानंतर परत आणि आयनी रस्सा मागवला होता. तर इथं विषय असा आहे की
आयने रश्यामध्ये तुम्हाला मांदा जे असते ना ते कधी पण मागवा तुम्हाला मिळणार आहे. असं नाही की फक्त पहिल्यांदा आपण घेतोय त्यालाच मांदा असते. आणि त्यानंतर आला सगळ्यात आपला आवडीचा विषय आयने भाताचा. या भाताचं वैशिष्ट्य असं की हे भात शिजवताना आयने रश्यामध्ये तूप, मांद आणि भेजा हे एकत्र फ्राय करून शिजवलेलं होतं. त्यामुळे आयने भाताची चव जी काय अशी लागत होती की सांगू शकत नाही. इथून ट्रायच करायला लागतं इथं. खाल्ल्यावरच कळेल. एकदम लोड विषय आहे. म्हणजे लय इच्छा होती लय अजून आळणी भात खायचा. परंतु पहिला ताटात वाढलेला आळणी भात खाता खाताच आम्हाला नाकीनऊ आली होती. एकदम मस्त विषय होता आळणी भाताचा. म्हणजे या आळणी भाताने एक बेंचमार्क सेट केलाय. आता बाकीच्या हॉटेलचा आळणी भात ह्याच्याबरोबर कंपॅरिझन होणार. तोपर्यंत महाराजांनी इथं लोक माणसांच्या ओळखी करायला सुरुवात केली होती. लोकलची माणसं होती हॉटेलचा इतिहास काय होता काय होतं ही सगळं आम्हाला सांगत बसली होती. आणि आमचं जेवण झालं. जेवण झाल्यानंतर जरा वरच्या मजल्यावर जाऊन या म्हणलं. वरती गेलं तर ही अशी फॅमिलीसाठी बसण्याची व्यवस्था आहे. सगळीकडे गर्दीच गर्दी. फॅमिली पण सगळ्या फुल भरलेल्या होत्या. आणि जेवण झालं की तुम्हाला बडीशेप आणि खडीसाखर अशा हंड्यातनंच देते ते. तर तिथं तुम्हाला जेव्हा येत असेल तर तुम्ही शनिवार रविवारी येणार असाल तर जेवढा लवकर शक्य आहे तेवढा लवकर या. नाहीतर तुम्हाला 1 तास 1.5 तास इथं नॉर्मलमध्ये वेटिंग करायला लागतं इथं. तसेच तुम्हाला असे व्हिडिओ बघायचे असतील तर आपलं चॅनेल विरुलो याला लाईक करा, चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पण शेअर करा. मी तुम्हाला ट्रॅव्हल आणि फूड रिलेटेड व्हिडिओ या चॅनेलवरती टाकत असते. बाहेर आलो, हे मलई पान घेतलं, मलई पान खाल्लं. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन हॉटेलच्या रिव्ह्यूसोबत.